आमका कोणी ती शिकवली नाही आणि आम्ही कधी ती केली नाही, तरी मी सुद्धा आज या आरोपीच्या पिंजऱ्यात मी उभा असेल. त्याका घर कलियुग म्हणायचा, त्याला काय म्हणायचा? मगाशी म्हणाल तुम्ही की आरोपी आपला म्हणणं मांडू घेता की माका अजूनपर्यंत हा कळला नाही की माझो नेमकं अपराध तरी काय असा. लगे मी बाजू काय म्हणून मांडलं. अहो, स्वतःचा नवऱ्याचा आधार गमावलेल्या, उपाशी पोटी दारारिलेल्या, एक दोन पोरगीच्या पदरा कशात त्या माऊलीची मी आसवा पुसलंय. ह्यो माझो गुरु. तिच्या सहित तिचा आधार म्हणून तिच्या आणि तिच्या पोरग्यांका नाचा उजा झाल्या. तिची रात्री सेवा करणाऱ्या माझ्या बाईले असेल. ह्यो माझो गुरु. तिका जमीन क्षेत्राचा तालीत असता सकाळचा तिचा तुकडो काढून तुझं आणि तुझ्या पोरांचं आयुष्य उभ्या कर सांगलंय. ह्यो माझो गुरु. पुतीचे झडे आठत जाऊन वाळवंटासारख्या रखरखीत बनात चाललेल्या समाजात रवान सुद्धा माणूस किती कोण जपलंय. माझं गुरु. सुद्धा काला नजर झालेल्या आघातिक झालेल्या या अस्थिपंजर देहाचं सुद्धा, त्या देहाचं भार पेलताना सुद्धा कधी 4-2 झटकेसाठी त्या स्वतःच्या अंतर्यात्म्यात कधी शब्द नाही केला. तेव्हा माझा गुन्हा आणि जर सगळं खरं असत ना तर केलं मी. कारण हे माझ्या पूर्वजांनी ज्या लाल मातीत मी जन्माला गेले, त्या लाल मातीचे माझ्या मालवणी मूर्खाचे संस्कार असत आणि हीच आमच्या मालवणी मूर्खाची परंपरा असा आणि हीच आमच्या मालवणी संस्कृतीची शिकवण असा. या उपवर माका बोलायचं न्यायालय या ती शिक्षा मी भोगू तयार असेल. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, न्यायाधीश महाराज त्या जर असा चलत राहुला तर या जगात भल्या माणसाचो भलेपणावरचो विश्वास उडान जातो. कधी मेल्याचं दुःख नाही न्यायाधीश महाराज, पण का स्वतःवतो जगापेक्षा पुढे जातात. मी काय जमीन नावावर करून देवचा नाही. नका बोला दिलं त्याबद्दल तुमचा नमस्कार. सर्वांनी शांतता पाहून न्यायालयाचा मान राखावा. संबंधित खटल्याची पूर्ण सुनावणी न्यायालयाने ऐकली. दावे प्रतिदावे ऐकले. पुरावा म्हणून सादर केले गेलेल्या कागदपत्रांचा तपास देखील केला. न्यायालयाला न्यायदान करत असताना पूर्णतः तटस्थ राहून न्यायदान करावे लागते. मग कोणाविषयी पूर्वग्रह दूषित मत, आकस किंवा दया, ममत्व भाव ठेवून न्यायदान करता येत नाही. जे काही साक्षी पुरावे सादर होतील त्या आधारावरच न्यायदान करावे लागते. मग ते कोणाला आवडो अथवा न आवडो. संबंधित खटल्याचे सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता न्यायालय या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहे की